शाळांकडून केल्या जाणाऱ्या मनमानी फी वाढी विरोधात मुंबईच्या आझाद मैदानात पालकांनी आंदोलन केलं। तब्बल 12 शाळांमधील पालक या आंदोलनात सहभागी झाले। भरमसाठ फी वाढ मागे घ्यावी, सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसारच फी वाढ करण्यात यावी, शिवाय राज्यातल्या प्रत्येक खासगी शाळेची एकसारखी दरवाढ आणि एकसारखा अभ्यासक्रम असावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। बुधवारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत आंदोलक पालकांची दुसरी बैठक झाली, मात्र तरीही या प्रश्नावरती तोडगा निघत नसल्याने पालक आक्रमक झाले। पुण्यातील फुरसुंगीचा कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय। उरळी आणि फुरसुंगीतल्या कचरा डेपोला आग लागल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या गावकऱ्यांकडून अडवल्या जात आहेत। पुणे महापालिकेत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करू असं आश्वासन देण्यात आलं होतं। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शास्ती करावरून मोठा गदारोळ झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शास्ती कराची सरसकट माफीची मागणी करत महापौरांना घेराव घातला। भाजपने मात्र 1000 चौरस फूट पर्यंत शास्ती कर माफीचा निर्णय घेतला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात एकच गोंधळ घातला। त्यामुळे 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आलं। सभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेता योगेश बहल, मंगला कदम, दत्ता साने आणि मयूर कलाटे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं निलंबन करण्यात आलं। उल्हासनगर महापालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर जीवन इदनानी यांनी स्वतःच्या नवीन केबिनच्या उभारणीसाठी 4 गटनेत्यांच्या केबिन तोडून काम सुरू केलंय। या कामासाठी जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे। शिवसेनेने या कामाला विरोधही केलाय। काल झालेल्या महासभेत देखील याच मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपत खडाजंगी झाली। इदनानी यांना पालिकेच्या पहिल्या मजल्यावरती आयुक्तांच्या दालनासमोरच केबिन देण्यात आलं होतं, मात्र ही जागा अपुरी असल्याचं म्हणत इदनानी यांनी महापौर दालना शेजारीच असलेल्या 4 पक्षांच्या गटनेत्यांच्या केबिन तोडून स्वतःच्या केबिनचं काम सुरू केलंय। महत्त्वाची बाब म्हणजे या कामाला पालिकेची प्रशासकीय परवानगी घेण्यात आलेली नाहीये। कुठल्याही प्रकारची वर्क ऑर्डर देखील देण्यात आलेली नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्यानं पराभूत होत असल्यामुळे काल मनसेच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली। यात राज ठाकरे यांना मनसेच्या नेत्यांनी परखड मतं सुनावल्याची माहिती मिळतेय। राज ठाकरेंपर्यंत कार्यकर्ता पोहोचत नाही हा मुद्दा या बैठकीत मांडण्यात आला। शिवाय अनेक विषयात पक्षांकडून तुमच्या भूमिकाच येत नाहीत असा आक्षेपही सरचिटणीसांनी घेतलाय। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते। पुणे महापालिकेत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या आरपीआयच्या नगरसेवकांचा रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। निवडणूक काळात आरपीआयचे जे नगरसेवक भाजप चिन्हावरती लढले होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर त्यांना परत पक्षात घेण्यात आलंय। भाजपसोबत आमची युती आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे सगळेजण आरपीआयच्या चिन्हावरती लढतील असंही आठवलेंनी स्पष्ट केलं। दरम्यान कालच पंतप्रधान मोदींच्या निर्णयानंतर राज्यातील सगळ्या नेत्यांनी गाडीवरचे लाल दिवे काढले, यावरती आठवलेंनी स्वतःच्या शैलीत भाष्य केलं। पुण्यातल्या आंबी गावातील सुधीर नवंगुणे या शेतकऱ्याची आंब्याची 350 झाडं वणव्यामध्ये जळून खाक झाली आहे। पुण्याहून पानशेतला जाताना आंबी हे डोंगर उतारावरती वसलेलं गाव आहे। डोंगरावरती लागलेला वणवा पसरला आणि त्यात नवंगुणे यांची आंब्याची बाग जळून खाक झाली। ऐन मोसमात झालेल्या लाखोंच्या नुकसानीनं नवंगुणे कुटुंब सध्या हवालदिल झालंय। राज्यात परराज्यात ज्वेलर्स आणि मुथूट फायनान्स सारख्या कंपन्यांची रेकी करून त्यावरती दरोडा टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील 15 आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी काल आवळल्यात। अटक करण्यात आलेले आरोपी हे झारखंड, नेपाळ आणि उत्तराखंडमधले आहेत। ठाण्याच्या मुथूट फायनान्स कंपनीवरती दरोडा टाकण्यात येणार होता आणि अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळालेली होती। त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांना कामाला लावलं। पोलीस पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून 15 जणांना अटक केली। या टोळीनं मुथूट फायनान्स कंपनीवरती दरोडा टाकण्याचा प्लॅन केला होता हे कबूलही केलंय। नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या पोलिसांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सरकारनं हिरवा कंदील दिलाय। सीबीडीमध्ये असलेल्या 324 घरांची अवस्था दयनीय झाली होती। गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी काल घेतलेल्या बैठकीत मोडकळीला आलेल्या पोलीस वसाहतींची पुनर्बांधणी करायला मंजुरी दिली आहे। पोलीस विभागामार्फत सिडको प्रशासनास 3,15,00,000 रुपये कर भरणा करायचा होता। यावरती तोडगा काढण्यात आला असून 2,80,00,000 रुपयांचा कर माफ करण्यात आलाय।
याचा फायदा आता नवी मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींना होणार आहे. नवी मुंबईत हळदीच्या कार्यक्रमात डीजे बंद करण्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. कोपरखरणे गावामध्ये ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या हाणामारीमध्ये 2 पोलीस आणि नवरदेवाच्या आई वडिलांसह एकूण 7 जण जखमी झालेत. गावकऱ्यांनी कोपरखरणे पोलीस स्थानकाच्या बाहेर जमत पोलिसांवरती कारवाई व्हावी अशी ही मागणी केली आहे. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत डीजे सुरू असल्यानं पोलीस डीजे बंद करण्यासाठी तिथं गेले होते. मात्र त्या ठिकाणी बाचाबाची झाली. आमच्यावरती हात उगारल्यानं लाठीचार्ज करावा लागला असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. मुंबईतील गिरणगावामधील 95 वर्ष जुन्या असणाऱ्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळी आता इतिहास जमा होणार आहेत. गिरणगावातील 95 वर्ष जुन्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं येत्या 22 एप्रिलला म्हणजे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत बीडीडी चाळीत राहणाऱ्या लोकांना 500 चौरस फुटांची घरं मोफत मिळणार आहेत. डिलाईन रोड, वरळी, नायगाव, शिवडी इथं ब्रिटिशकालीन 207 चाळी आहेत. त्यातल्या 194 चाळींच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन 22 एप्रिलला होत आहे. 12 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी ठाणे आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवांदे यांना निलंबित करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई केली आहे. गवांदे यांच्यासोबत उपायुक्त किरण माळी यांचं देखील निलंबन करण्यात आलंय. 16 एप्रिल रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उपायुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहात अटक केली होती. आंब्याच्या पेटीतून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे लाचखोरी प्रकरणी अटक झालेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांवरती आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वसई विरार भागातील एसटीच्या फेऱ्या सुरू करा, अन्यथा पर्यायी व्यवस्थेचा विचार करा असे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिका आणि एसटी महामंडळाला दिलेत. महापालिकेकडून हा प्रश्न सुटत नसल्यानं राज्य सरकारनं या जातीनं लक्ष घालून वसई विरार भागात रूट क्रमांक 21 वरती बस सेवा सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. यावरती पालिकेनं या मार्गावरती बस सेवा सुरू करण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र या बसेस एसटी महामंडळाच्या डेपोत उभ्या करून देण्यास महामंडळाची परवानगी नसल्याचं पालिकेनं उच्च न्यायालयाला कळवलेलं होतं. मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी बेस्टच्या बसना नवा लुक देण्याचं काम सुरू आहे. तोट्यात जाणाऱ्या बेस्टला सावरण्यासाठी मुंबईकर प्रवाशांना बेस्टकडे आकर्षित करणं गरजेचं आहे. त्यासाठीच काही महिन्यांपूर्वी मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी लाल रंगातील बेस्टचा रंग बदलण्यास यावा असं सुचवलेलं होतं. त्यानुसार जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी प्रायोगिक तत्वावरती बेस्ट बसला पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलाय. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठामध्ये मेडिव्हिजन 2017 या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. अखिल भारतीय वैद्यकीय विद्यार्थी परिषदेकडून मेडिव्हिजन 2017चं आयोजन करण्यात आलंय. पुढच्या महिन्यात 22 मे ते 24 मे दरम्यान ही परिषद होणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत करण्याच्या उद्देशानं ही परिषद घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये भारताचे आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. भारतानं पाकिस्तानवरती मिळवलेल्या यशाचं प्रतीक म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात कारगिलला स्थान आहे. या कारगिलशी भारतीयांचे बंध आणखी मजबूत व्हावेत, देशभरातून अधिकाधिक लोक कारगिलमध्ये यावेत यासाठी सरहद संस्थेकडून 16 जुलै रोजी कारगिलमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवरती यंदापासून दरवर्षी सरहद संस्थेकडून कारगिलमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. सगळ्या जगाला हेवा वाटायला लावणारं बांधकाम म्हणजे मुंबईतील सीएसटी स्थानक. ब्रिटिशांच्या काळात फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी हे स्थानक डिझाईन केलं होतं. फ्रेडरिक यांची खापरपणती डायना रॉबर्टसन आज मुंबईत आलेल्या आणि आपल्या खापरपणजोबांनी केलेली कामं त्यांनी पाहिली. या सगळ्या इमारतींसोबतच स्टीव्हन्स यांची शिवडीच्या स्मशानभूमीतील कबर देखील डायना यांनी पाहिली. डायना यांच्यासाठी हा अनुभव भावुक करणारा होता. पैठणीच्या प्रचार आणि प्रसारासाठी अमृता फडणवीस यांनी पुण्यात जाऊन विणकाम केलंय. पुण्यातील सौदामिनी हँडलूमच्या वतीनं हातमागाचं प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये विणकर आलेत. त्यांना रोजगार मिळावा आणि पैठणीची विक्री वाढावी यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी लग्नाचा 10वा वाढदिवस साजरा केला। त्यानिमित्तानं त्यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याला बघण्यासाठी यावेळी लोकांनी एकच गर्दी केली। 7 एप्रिल 2007 साली अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न झालं होतं।